कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी RDSS योजनेच्या अंतर्गत सिस्टीम सुधारणा करण्याच्या दृष्टीने परिमंडळ कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रातील सर्व घरगुती व औद्योगिक व्यापारी वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घालण्यात येत आहे। अदानींच्या कंपनीमार्फत घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी स्थानिक ठिकाणी कर्मचारी भरती चालू करण्यात आली आहे। स्मार्ट मीटर हे सामान्य वीज ग्राहकांना परवडणारे नाही। अन्यायकारक पद्धतीने हे मीटर बसवण्यात येत आहे। त्यामुळे चालू काम तातडीने थांबवण्यात यावं अशी मागणी इलेक्ट्रिसिटी बिलिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कडून करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले। सरकारनं आपले स्मार्ट मीटर आम्ही कुठल्याही घरगुती किंवा व्यावसायिक लोकांना आम्ही बसवणार नाही असं त्यांनी विधान याच्यामध्ये मांडलं होतं। पण आता इलेक्शन नंतर हळूहळू काय झालं की स्मार्ट मीटर हे शासकीय कार्यालय म्हणत काही घरगुती लोकांना सुद्धा बसवण्याचं हळूहळू काम त्यांनी सुरू केलेलं आहे। याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा की तुम्ही सरसकट सगळ्या लोकांना हे स्मार्ट मीटर बसवून जी काही लोकांची सरकारी कंपनी आहे ती अदानीच्या ताब्यात तुम्ही देणार आहे काय? यासाठी आम्ही हे स्मार्ट मीटरला विरोध म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही जमलेलो आहे। स्मार्ट मीटरचं अदानींचं पण तुम्ही नाव घेताय, काय सांगाल? कसं काय संबंध आहे परस्पर? नाही, कसं आहे, लोकांची कंपनी आहे आणि हे टेंडर तुम्ही ज्यावेळी लोकांची कंपनी ज्यावेळी तुम्ही स्मार्ट मीटर बसवून एका खाजगीकडे देता, याचा अर्थ तुम्ही ही कंपनी खाजगीमध्ये देताय। हां, आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, एका मालकाकडे गेल्यामुळं ह्याच्यामध्ये गेली कित्येक वर्ष अदानींच्या कंपनीला हे तुम्ही दिलेलं आहे असं म्हणायचं? हां, दिलेलं आहे। हां, लोकांची कंपनी तुम्ही खाजगी केली, ह्याच्यामुळं काय होणार आहे की या एकीकडे तुम्ही स्मार्ट मीटर बसवणार नाही म्हणताय आणि एकीकडे हळूहळू घरगुती लोकांना व्यावसायिक लोकांना तुम्ही बसवताय, फॉल्टी मीटर बदलावे म्हणून बसवताय आणि या ठिकाणी हजारो लोकांना तुम्ही स्मार्ट मीटरच्या नावाखाली बेरोजगार करताय आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे। कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी, कोल्हापूर शहरात बसवलेले आहेत, कागलसारख्या ठिकाणी बसवलेले आहेत, गडिंग्लज, आजरा या भागात बसवलेले आहेत आणि त्याचे आम्ही काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी जाणवते। स्मार्ट मीटरमध्ये एक चिप असणार, त्याचं डायरेक्टली मीटर रिडिंग हे MSCBला जाणार। त्याच्यामध्ये पूर्वी जी प्रचलित मीटर होते, पारंपरिक मीटर होते, ते आपल्या समोर फिरायचे, त्याच्यामुळे आपल्याला कळायचं की आपलं कन्झम्पशन किती आहे, वापर किती आहे, हे सरळ क्लिअर दिसून यायचं। आता कसं झालं आहे, वापरणार आपण पण सगळा कंट्रोल हा कंपनीकडे राहणार। त्यामुळं कशावरनं हे वीज बिल हे बरोबर आहे ह्याच्यावर शंका आहे। त्याच्यामुळं आत्ताच वाढीव बिल येणार हे 100% त्याच्यामध्ये गृहीत आहे। आम्ही बिलिंग, आमचं कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आहे आणि आमच्याकडं साधारण हजारो मुलं मीटर रिडिंग म्हणून काम करतात। गेली 20 वर्ष आम्ही MSCBची सेवा करतो आहे आणि आता अशा पद्धतीनं हे जे चाललेलं आहे त्या पद्धतीनं त्याला एक विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडनं आम्ही हे सगळं निवेदन देतो आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।